मित्रांनो, आपण आलोय आता पुण्यातील गजबजलेल्या अशा जंगली महाराज रोडवरील जंगली महाराज मंदिराजवळ आणि इथूनच एक रस्ता जातोय पाताळेश्वर लेण्यांच्याकडे. पुण्यासारख्या गजबजलेल्या शहराच्या मध्यभागी जिथे सतत हॉर्नचा आवाज, धावपळ आणि गर्दी दिसते, तिथेच लपलेलं आहे एक शांत, रहस्यमय आणि हजारो वर्षाचा इतिहास जपलेलं ठिकाण. हे आहे पाताळेश्वर लेणी. पाताळेश्वर लेणी अंदाजे 8व्या शतकात खोदण्यात आली. इतिहासकारांच्या मते ही लेणी राष्ट्रकूट राजवंश काळात तयार करण्यात आली होती. त्या काळात दगडात कोरीव काम करण्याची अद्भुत कला आपल्या पूर्वजांकडे होती आणि त्याचं जिवंत उदाहरण म्हणजेच ही लेणी. ही लेणी एका मोठ्या खडकावर कोरलेली आहेत. विशेष म्हणजे ही लेणी पूर्णपणे एकाच दगडातून खोदण्यात आलेली आहेत. म्हणजे वरून खाली दगड काढत ही रचना तयार करण्यात आलेली आहे. गोलाकार नंदी मंडपात बसलेला नंदी बैल शांतपणे शिवलिंगाकडे पाहताना दिसतो. शहराच्या मध्यभागी असूनही इथे एक विलक्षण शांतता अनुभवता येते. लेणीच्या मध्यभागी भगवान शिवांचे मंदिर आहे. येथे सुंदर शिवलिंग स्थापित आहे. बाहेर गोलाकार मंडपात 3 मोठे दगडी खांब दिसतात, जे संपूर्ण रचनेचा भार सांभाळतात. या मंदिराची रचना पाहताना आपल्याला एल्होर लेणी यांची आठवण येते, कारण स्थापत्यशैलीत साम्य दिसून येतं. आज पाताळेश्वर लेणी ही पुण्यातील एक महत्त्वाचं ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी येथे मोठी गर्दी असते. भक्तिभाव, दिव्यांची रोषणाई आणि मंत्रोच्चारांनी परिसर भरलेला असतो. जेएम रोडवरील जंगली महाराज मंदिर जवळच असलेले हे ठिकाण पर्यटकांसाठी आणि इतिहासप्रेमींसाठी खास आकर्षण आहे. हजारो वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांनी दगडात कोरलेली ही कला आजही तितकीच भव्य, तितकीच मजबूत उभी आहे. आपण आधुनिक युगात जगतोय, पण या काळातील कारागिरांची कल्पकता आणि मेहनत पाहिली की मन आपोआप नतमस्तक होते. पुण्यात राहूनही जर तुम्ही पाताळेश्वर लेणी पाहिली नसतील तर एकदा नक्की भेट द्या. इतिहास अनुभवण्यासाठी हजारो किलोमीटर प्रवास करण्याची गरज नाही, तो आपल्या शहरातच आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.